नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे त्यामध्ये हेक्टरी किती मदत मिळणार याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजेच नुकसान भरपाईचे दर या ठिकाणी आता जाहीर झालेले आहे, त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने राज्यभरातील नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांना प्रचंड आर्थिक हानी सहन करावी लागली आहे। मुसळधार पावसाने केवळ कृषी क्षेत्राचेच नव्हे तर निवासी भागातील घरे, दुकाने, व्यावसायिक संस्थांचेही मोठे नुकसान केले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे संपूर्ण नुकसान झाले असून फळबागांनाही चांगलासा फटका बसला आहे। या आपत्कालीन परिस्थितीत अनेक घरे कोसळली, व्यापारी संस्था बंद पडल्या आहेत आणि काही भागांमध्ये दुर्दैवाने मानवी जीवितहानी सुद्धा झालेली आहे। या सर्व घटनांमुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केलेल्या आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे घेण्याचे कामे सुरू करण्यात आलेली आहेत आणि या कामकाजाला 30 ऑगस्ट 2025 ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती। सरकारी मदत कार्यक्रमाचा आधार घेतला जाणार आहे। महाराष्ट्र सरकारने 27 मार्च 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयाचा आधार घेऊन या आपत्तीग्रस्त लोकांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीमधून या मदतीची रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे। या निधीचा वापर करून राज्यभरातील पीडित नागरिकांना त्वरित आर्थिक मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे। सरकारने यावेळी मदतीचे दर निश्चित करताना विविध प्रकारच्या नुकसानीचा विचार केला आहे आणि त्यानुसार वेगवेगळे दर ठरवलेले आहेत। जीवितहानी आणि अपंगत्वाची मदत, तर मग किती मदत मिळणार? तर या आपत्तीमध्ये ज्या कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे त्यांच्यासाठी सरकारने 4 लाख रुपयांची आर्थिक सहाय्याची तरतूद केली आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला ही रक्कम दिली जाणार आहे, जेणेकरून त्यांना या कठीण काळात थोडासा आधार मिळू शकेल। तसेच या आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आणि त्यामुळे अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठीही वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे। जर एखाद्या व्यक्तीला 40 ते 60% अपंगत्व आले असेल तर त्याला 74,000 रुपयांची मदत मिळणार आहे, परंतु जर अपंगत्वाचे प्रमाण 60% जास्त असेल तर अशा व्यक्तीला 2,25,000 रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे। यासोबतच गंभीर जखमी झालेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तींना वैद्यकीय खर्चासाठी अतिरिक्त मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे। घरांचे नुकसान झाले असेल तर किती नुकसान भरपाई मिळणार? तर या पावसामुळे अनेक घरे कोसळली किंवा नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत सरकारने घरांच्या प्रकारानुसार वेगवेगळे दर निश्चित केलेले आहेत। पक्क्या बांधकामांच्या घरासाठी 1,20,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे, तर कच्च्या बांधकामांच्या घरासाठी 1,30,000 रुपयांची रक्कम निर्धारित करण्यात आलेली आहे। हे दर घराच्या संरचनेच्या आधारावर ठरवण्यात आलेले आहे, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या नुकसानीप्रमाणे योग्य मदत मिळू शकेल। तसेच घरातील कपडे, फर्निचर आणि इतर घरगुती वस्तूंच्या नुकसानीसाठी प्रत्येक कुटुंबाला 2,500 रुपयांची अतिरिक्त मदत देण्यात येणार आहे। ही रक्कम घरातील दैनंदिन वापरातील वस्तूंचे नुकसान भरून काढण्यासाठी दिली जाणार आहे। तसेच आता कृषी क्षेत्र म्हणजे शेती नुकसानीसाठी काय मदत दिली जाणार आहे? तर शेतकऱ्यांना या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागलेले आहे। अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले असून फळबागांनाही मोठी हानी झाली आहे। या परिस्थितीत सरकारने कृषी नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपयांपासून ते 22,500 रुपयांपर्यंतचे दर निश्चित केलेले आहे। मात्र ही मदत जास्तीत जास्त 2 हेक्टर जमिनीपुरती मर्यादित ठेवण्यात आलेली आहे। या मदतीचे दर पिकाच्या प्रकारावर आणि नुकसानाच्या प्रमाणावर अवलंबून असतील। अधिक मूल्याच्या पिकांसाठी जास्त मदत दिली जाणार असून सामान्य पिकांसाठी कमी दरांची तरतूद करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना या मदतीमुळे पुन्हा शेतीला सुरुवात करण्यास मदत होणार आहे। पशुधन आणि कुक्कुटपालनासाठी मदत देण्यात जाणार आहे, तर या आपत्तीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचाही मृत्यू झालेला आहे। यासाठी सरकारने वेगवेगळ्या जनावरांसाठी भिन्न दर निश्चित केलेले आहेत। गाय किंवा म्हशीच्या नुकसानीसाठी 30,500 रुपये, तर मेंढी किंवा शेळीसाठी 4,000 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे। कुक्कुटपालन व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींना प्रत्येक कोंबडीसाठी 100 रुपये दराने मदत मिळणार असून ही रक्कम एकूण 10,000 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आलेली आहे।
नवीन आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। 30 मे 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या अधिकृत आदेशानुसार खरीप हंगाम 2025 पासून या सुधारित दरांची अंमलबजावणी सुरू होणार आहे। जोपर्यंत यापेक्षा नवा कोणताही निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत याच दराने नुकसान भरपाईचे वितरण केले जाणार आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की भविष्यात परिस्थितीनुसार या दरामध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे। या सर्व मदतीचे वितरण जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केले जाणार असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लगेचच रक्कम वितरित करण्याचे आश्वासन दिले आहे। आपत्तीग्रस्त नागरिकांना या मदतीमुळे नवे जीवन सुरू करण्यास मदत होणार आहे आणि त्यांच्या आर्थिक समस्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आता लवकरच पंचनामे पूर्ण झालेले आहेत। 30 तारीख शेवट होती। तर आता हे सर्व काही पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या दरबारी जातील आणि त्यानुसार रक्कम मंजूर होईल आणि लवकरच सर्व शेतकरी आणि नुकसानग्रस्त नागरिक आहे त्यांच्या DBT अकाउंटमध्ये हे पोहोचणार आहे। तर मित्रांनो, त्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट असल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचू। तर अशा प्रकारे नुकसान भरपाईचे दर जाहीर झालेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।